नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आय प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थ्यांना आपल्याला आज विपाक चॅप्टर बघायचा आहे. विपाक हा चॅप्टर आपल्याला पेपर 1 साठी द्रव्यगुणसाठी जवळजवळ 6 मार्कचं याचं वेटेज आहे. म्हणजे एक एसएक्यू याच्यावरती फिक्स आहे आणि तो एसएक्यू कसा विचारला जातो, कोणता आहे तो, हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट्स याच्यामध्ये आपण कव्हर केलेले आहेत. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, विपाक विपाकाची व्याख्या यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि ही आपल्याला फर्स्ट इयर BMS संहितामध्ये पण झालेली आहे. त्याचा श्लोक बघा. जाठरेन अग्निना योगादयुदेती रसांतरम रसानाम परिणामंते स विपाक इति स्मृत. इथं मी विपाकलाच निष्ठापाक म्हटलंय आणि याचा ऑपोजिट शब्द जो आहे विपाकचा, त्याला अवस्थापक असं म्हणतात. ह्या दोन्हीतला डिफरन्स काय हे आपण नंतर बघू. आधी विपाकची डेफिनेशन समजून घ्या. हे निष्ठापाक असतं, त्याला निष्ठापाक का म्हटलंय हे पण आपण समजून घेऊया. पहिले विपाकची व्याख्या समजून घ्या. बघा श्लोक काय सांगतोय. जेव्हा जाठराग्नीची प्रक्रिया झाल्यामुळे एखाद्या द्रव्यामध्ये जो रसबदल घडून येतो त्याला विपाक असे म्हणतात. म्हणजे जे आपलं काय आहे, आमाशय आहे. आपलं जे आमाशय आहे याच्यामध्ये काय आहे, जाठराग्नी. मग जेव्हा याच्यामध्ये एखादं द्रव्य गेलं, द्रव्य त्या जाठराग्नीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं, तेव्हा त्या रसाचा, द्रव्यामध्ये असणाऱ्या रसामध्ये जो बदल घडून आला त्याला काय म्हटलं या ठिकाणी, विपाक म्हटलंय. ठीक आहे. त्यानंतर बघा अवस्थापक किंवा प्रपाक. अवस्थापक म्हणजे काय, आता जेव्हा द्रव्य आमाशयात गेला तेव्हा तिथं विपाक बनला, बरोबर. पण विपाक काय डायरेक्टली बनला का, नाही. तर त्याच्यात 1, 2, 3 अशा सुरुवातीला 3 अवस्था ट्रान्सफर करून शेवटी काय बनला, विपाक बनला. पहिल्या 3 अवस्था त्याच्या क्रिएट झाल्या, त्यानंतर विपाक बनला. या ज्या 3 अवस्था आहेत त्यांनाच अवस्थापक किंवा प्रपाक असं म्हटलंय. शरीरात बघा इथं काय म्हणताय, शरीरात अन्नाचे भेदाने अवस्थेनुरूप जे पचन होते त्याला अवस्थापक असे म्हणतात. म्हणजे अवस्था आहे तिथं, पहिली अवस्था, दुसरी अवस्था, तिसरी अवस्था. ठीक आहे. उदाहरणार्थ अन्नाचे स्थूल पचन होत असताना जे 3 अवस्था सांगितल्यात, म्हणजे 3 अवस्थामधून अन्न जाते आणि शेवटी काय बनतंय, विपाक. शेवटी जो बनतोय तो विपाक आहे, म्हणून त्याला निष्ठापाक म्हटलंय. निष्ठापाक का म्हटलंय, कारण 3 अवस्थांमधून अन्न गेल्यानंतर पचनाच्या शेवटी जो टिकाऊ स्वरूपाचा पाक होऊन विशिष्ट रस निष्पत्ती होते त्याला निष्ठापाक असे म्हणतात. म्हणजे जो शेवटी बनणारा पाक आहे त्यालाच विपाक म्हटले आणि तो कसा आहे, टिकाऊ आहे, त्याला त्याच्यामुळे निष्ठापाक म्हटलंय. बघा मग अवस्थापक मध्ये काय सांगितलंय, याच्यात 3 अवस्था आहेत, पहिली, दुसरी, तिसरी. याच्यातून अन्न जाऊन शेवटी विपाक बनतो. ह्या 3 अवस्था बघा. पहिले अन्न गेलं आमाशय, त्याच्या जो आमाशयाचा पूर्व भाग आहे तिथं मधुर अवस्थापक तयार झाला. त्यानंतर आमाशयाचा जो अधोभाग आहे त्याच्यामध्ये आम्ल पाक तयार झाला आणि जो पक्वाशय आहे त्याच्यामध्ये कटू अवस्थापक तयार झाला. हे 3 अवस्थापक आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतात आणि हे 3 अवस्थापकातून जेव्हा अन्न जातं त्यावेळी शेवटी जो पाक तयार होतो त्याला विपाक किंवा निष्ठापाक असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. निष्ठापाकामध्ये काय होतं, शेवटी टिकाऊ स्वरूपाचा पाक तयार होतो. ठीक आहे. याच्यामध्ये बघा निष्ठापाक जो विपाक सांगितला हा 3 प्रकारचा आहे. त्रिविध विपाक आपल्याला डिटेल मध्ये बघायचा आहे. आता आपण सुरुवातीला प्रपाक म्हणजेच काय, विपाक, आणि प्रपाक म्हणजेच काय, अवस्थापाक, आणि विपाक म्हणजेच काय, निष्ठापाक. यांचा डिफरन्स आपण समजून घेतला. तुम्हाला काय समजलं यातून, एक गोष्ट एक समजली की जेव्हा द्रव्य म्हणजेच अन्न, द्रव्य म्हणजेच काय, अन्न कुठं जाते, आमाशयामध्ये जाते. आमाशयामध्ये जातो, बरोबर. आमाशयामध्ये काय आहे, जाठराग्नी. मग जेव्हा अन्न या जाठराग्नीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते तेव्हा त्याच्यापासून जो फायनल पाक बनतोय तो विपाक आहे. फायनल पाक का म्हटलं असं, कारण याच्यामध्ये 3 अवस्था आहे. या 3 अवस्था क्रॉस करून शेवटी विपाक बनतोय. या 3 अवस्थालाच अवस्थापक असं म्हटलंय. पहिलं जेव्हा अन्न आमाशयाच्या कॉन्टॅक्ट, जो याच्यामध्ये 3 अवस्थापक होत्या, 3 अवस्थापक याच्यामध्ये अवस्था होत्या, पहिली, दुसरी, तिसरी. तर मी काय सांगितलं होतं तुम्हाला, इथं सांगितलं होतं बघा. पूर्व भाग जो आहे त्याच्यामध्ये मधुर अवस्थापक आहे, त्यानंतर अधोभागामध्ये आम्ला पाक तयार झाला आणि पक्वाशयामध्ये कटू पाक तयार झाला. ठीक आहे. हे 3 अवस्था पक झाल्यानंतर शेवटी एक टिकाऊ स्वरूपाचा पाक तयार झाला, त्यालाच विपाक किंवा निष्ठापाक असं म्हटलेलं आहे या ठिकाणी. समजलं. आता विपाक वाद बघायचा आपल्याला या ठिकाणी. द्विध विपाक सांगितला होता आपल्याला आणि त्रिविध विपाक सांगितला.
द्विध विपाक जो होता तो सुश्रुतांनी काय सांगितला बघा. सुश्रुताच्या मते होता हा द्विध विपाक. द्विदम एव पाको मधुर कटुश्च, मधुर आणि कटु विपाक या ठिकाणी सांगितला. त्याचाच पुढे जाऊन गुरु विपाक आणि लघु विपाक असं सांगितले. द्विध विपाक जेव्हा तुम्हाला विचारला जाईल त्यावेळेस गुरु विपाक आणि लघु विपाक इम्पॉर्टंट आहे. पहिले तर हा श्लोक लिहा. मधुर विपाक पासून गुरु विपाक तयार झालेला आहे आणि जो कटु विपाक आहे त्याच्यापासून लघु विपाक तयार झालेला आहे. आता जो मधुर विपाक आहे म्हणजेच मधुर जो विपाक आहे त्याच्यामध्ये गुण काय असतील, आता मधुर आम्ल लवण. जो कटु विपाक आहे त्याच्यामध्ये गुण होते कटु तिक्त कषाय. ठीक आहे. आता मधुर जो विपाक आहे तो चीर आहे. चीर म्हणजे कसा उशिराने तयार होणारा विपाक आहे हा. आणि जो कटु विपाक आहे तो अचिर आहे म्हणजे लवकर तयार होणारा विपाक आहे. ठीक आहे. आणि जो गुरु विपाक आहे आता ह्याच्यामध्ये पंचभौतिक संघटन काय असेल, गुरु म्हटलं की पृथ्वी आणि आप, आणि लघु म्हटले काय असणार अग्निवायू आकाश. हे आपल्याला द्विध विपाकामध्ये एवढं लिहायचंय. पहिले श्लोक लिहायचा, त्यानंतर मधुर विपाक कटु विपाक त्याचे गुण लिहा, त्यानंतर कोणता विपाक तयार होतो हे लिहा, त्यानंतर तो चीर आणि अचिर हे डिफरन्स सांगा. एवढं तुम्हाला या ठिकाणी द्विध विपाकामध्ये सांगायचंय. आता त्रिविध विपाकामध्ये बघा, पहिले तर श्लोक बघा तुम्ही. त्रिधा विपाको द्रव्यस्य स्वादू आम्ल कटुक आम्ल. या ठिकाणी 3 विपाक तुम्हाला सांगितले. एक सांगितलंय स्वादू, स्वादू म्हणजेच काय मधुर. ठीक आहे. दुसरा सांगितलाय आम्ल आणि तिसरा सांगितलाय कटू. ठीक आहे. आता रस बघा, कोणत्या रसाचा कोणता विपाक तयार झाला या ठिकाणी बघा. मधुर रस आहे त्याचा मधुर विपाक होतो. मधुर आणि लवण पण आहे बरं का. मधुर आणि लवण दोन्ही रसांचा विपाक हा मधुर बनतो. त्यानंतर आम्ल रसाचा विपाक आम्ल बनलाय. त्यानंतर तिक्त कटू कषाय जे रस आहेत त्यांचा विपाक कसा बनलाय कटू. ठीक आहे. हे कोणाच्या मते होतं पण चरक आणि वाग्भट. त्यानंतर जे अष्टांग संग्रहकार वाग्भट होते. अष्टांग संग्रहकार म्हटले बरं का, वर अष्टांग हृदयकर आहे. जे वाग्भट म्हटले इथं अष्टांग हृदयकरच्या मते आणि इथं अष्टांग संग्रहकारच्या मते. संग्रहकारामध्ये काय दिले, आम्ल जो रस आहे त्याचा आम्ल विपाक बनला हे तर ठीक आहे, नॉर्मल आहे. पण जो कटू रस आहे त्याचा कटू विपाक बनला हे पण नॉर्मल आहे. पण जो मधुर लवण आणि त्यामध्ये 2 रस ऍड झाले तिक्त कसे, या चारीचा मिळून जो विपाक तयार होतो तो मधुर. कोणाच्या अष्टसंग्रहकार आणि अष्टांग हृदय मध्ये वेगळं सांगितलं. ठीक आहे. आणि शेवटी याच्यामध्ये काय सांगितलंय, जो रसदोष संबंध आहे तोच रसविपाक संबंध आहे. म्हणजे इथं असं का म्हटलंय रे, म्हणजे मीच तुम्हाला सांगितलं होतं बघा, ज्यांनी रस हा चॅप्टर बघितला नाही त्यांनी एकदा बघा. त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं, मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय. ठीक आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय मी तुम्हाला, रसमध्ये सांगितलं होतं की जे पहिले 3 आहेत ते कसे आहेत, कफवर्धक आहेत. कफवर्धक आहे पहिले 3 रस. त्यानंतर आम्लपासून खालचे 3 कसे आहेत, पित्तवर्धक आहेत. आणि कटूपासून कटुतिक्त कशापासून कसे आहेत, खालचे 3 वातवर्धक आहेत. म्हणजे बघा, आता मधुर जो रस आहे त्याच्यापासून विपाक कोणता बनतोय, मधुर विपाक. म्हणजे जो मधुर विपाक बनतोय तो पण कसा असेल, कफवर्धक असेल. किंवा आम्ल रस जो आहे त्याच्यापासून विपाक कोणता बनतोय, आम्ल विपाक. मग आम्ल कसा आहे, पित्तवर्धक आहे. म्हणजे आम्ल विपाक पण कसा असेल, पित्तवर्धक असेल. म्हणजे ठीक आहे, जे रसदोष संबंध आहे तोच कसा आहे, रसविपाक संबंध आहे. या ठिकाणी हे सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा विपाकाचे प्रकार बघा, या ठिकाणी षडविध विपाक दिलाय, पंचविध विपाक दिलाय, त्रिविध दिलाय, द्विध. द्विध मध्ये आपण बघितलं मधुर आणि कटू विपाक म्हणजेच काय, गुरु आणि लघु विपाक. त्यानंतर त्रिविध मध्ये तेच मधुर आम्ल आणि कटू. पार्थिव पंचविध मध्ये तेच पंचभौतिक संघटन दिले, पार्थिव आग्नेय जलीय वायवी आकाश. तेच पृथ्वी अग्नी जल वायू आणि आकाश. त्यानंतर षडविध मध्ये षड विपाक मध्ये काय दिलंय, तेच षड रसांचा षड विपाक दिलाय. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला टाइप्स दिलेले आहेत विपाकाचे. त्यानंतर रस आणि विपाक फरक बघा. हा पण एसएक्यूला क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला, रस आणि विपाक फरक. रस आणि विपाक, पहिलं काय, आस्वाद्य. आपल्याला याची आस्वाद घेता येतो, चव कळते. परिणाम लक्षण, याच्या परिणामावरनं आपल्याला याचे लक्षण समजतात. त्यानंतर काय, आशु कर्म विलंबी कर्म. आशु म्हणजे लगेच याचं कर्म दिसून येतं. विलंबी कर्म म्हणजे उशिराने याचं कर्म दिसून येतं. स्थानिक कर्म याचं, आणि याचं पूर्ण शरीरावर कर्म आहे. मनावर कार्य करतो, हा पूर्ण शरीरावर कार्य करतो. प्रत्यक्ष ज्ञान होतं याचं, हा प्रत्यक्ष ज्ञान आपल्याला याचं होतं. ठीक आहे. हा त्याचा मेजर डिफरन्स आहे. त्यानंतर बघा विपाक उपलब्धी हेतू, हा पण क्वेश्चन तुम्हाला आलेला आहे. विपाक उपलब्धी हेतू म्हणजे काय, शरीरामध्ये विपाक तयार झाला हा कसा ओळखायचा. ठीक आहे. चरक ने सांगितलं की तो अनुमानाद्वारे ओळखायचा, अनुमान लावायचं की विपाक तयार झाला असेल बाबा. आता रस अग्नीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलाय म्हणजे आता तो मधुर आम्ल आणि जो कटू हा सिक्वेन्स होता, त्या सिक्वेन्सने विपाक तयार होत असेल असा अनुमान लावायचं, हा चरकने सांगितलं. गंगाधर आणि योगेंद्रनाथने सांगितलं की
एकदा डायजेशन झाल्यानंतर विपाक होणारच आहे, हे असं त्यांचं तर्क लावला त्यांनी. एकदा डायजेशन म्हणजे पचनक्रिया झाल्यानंतर विपाक तयार होतोय, त्यांनी तर्क लावला. वाघबटच्या मध्ये काय सांगितलं त्यांनी, दोष धातू यांचा जो परिणाम आहे त्यांच्या परिणामानुसार सांगितलं. जसं काय सांगितलंय मी तुम्हाला, मधुर विपाक असल्यावर काय होतं, कफाची वृद्धी होते आणि बाकी काय होईल, कमी होईल, पित्त आणि वात. म्हणजे धातूचं काय होईल, मधुर रसामुळे किंवा मधुर विपाकामुळे धातूचं वर्धन होईल. तसंच कटु विपाकाचं काय होईल, कटु विपाकामुळे काय होईल, वाताचं वृद्धी होईल आणि कफ आणि पित्ताचे क्षय होईल. म्हणजे धातू क्षय कर कटु रसामुळे. म्हणजे दोष धातूंच्या मलांच्या परिणामावरून वाघभटाने विपाक उपलब्धी हेतू सांगितले. ठीक आहे, हे आपण विपाक उपलब्धी हेतू बघितले आणि या ठिकाणी आपला विपाक चॅप्टर कंप्लीट झाला. जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, जेवढे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे सर्व तुम्हाला मी या ठिकाणी कंप्लीट केले. तुम्ही हे चॅप्टर कव्हर करत असताना तुम्ही पहिल्यापासूनच चॅप्टर बघणं गरजेचं आहे. कारण जर रस चॅप्टर तुम्हाला चांगला आला तरच तुम्हाला विपाक जमून जाईल. कारण मी इथं तुम्हाला एक चार्ट समजवला आहे. हा चार्ट समजवण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, पूर्ण रस टॉपिकचं नॉलेज पाहिजे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला रसदोष संबंध, पांचभौतिक संघटन, रस ऋतुदोष संबंध या सर्व गोष्टींचं एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनी ज्या रस चॅप्टर बघितला नसेल तर तो बघून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच हा बघायचा आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. असाच एका स्टे हाय ॲट युअर लर्निंग.